नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपली सत्यनारायणची पूजा. त्यासाठी आपले गुरुजी आलेले आहेत सकाळी सकाळी आणि ते गुरुजीला पत्ता भेटत नव्हता, पण शेवटी गुरुजी काही करून अर्धा घंटा लेट झाले, पण नक्की टाईमावरती आले. आणि गुरुजी आल्यामुळे कसं आपल्याला टाईमात पूजा उरकता येईल आणि आता टेन्शन फ्री राहता येईल. तर आपण आता सामान वगैरे घेऊन गुरुजीला दिले. आता मी आलेलो आहे आपले सोसायटीमध्ये अनिलजी त्यांच्या घरी चाय पिण्यासाठी. चहा पिऊन सामान घेऊन आपण निघालो पूजेसाठी. तर बघा, सत्यनारायणची महापूजा थोड्याच वेळात चालू होणार आहे, त्यासाठी आज सगळं तयारी वगैरे करून झालेली आहे. आणि आपले गणपती बाप्पा आज आपले हे घेणार आहेत, निरोप घेणार आहे. त्यासाठी आपण आज सत्यनारायणची महापूजा ठेवलेली आहे आणि त्यासाठी तयारी वगैरे चालू आहे. काही सामान वगैरे काही कमी पडलं तर सगळं बघणं वगैरे चालू आहे. हे आपले मच्छिंदर भाऊ आणि आपले पंडितजी 2 जण आहेत. पंडितजी म्हणजे पुजारी नाहीत, आपल्या सोसायटीमध्ये असतात. आणि हे सुमितजी आहेत जे आपल्या पूजेला बसणार आहेत. आणि हा छोटा म्हणजे आदित्य आपला सोसायटीचा. आणि हे आपले गुरुजी आहेत जे आपली आता पूजा करणार आहे सत्यनारायणची. तर तयारी वगैरे मस्त प्रकारे झाली आणि पूजा चालू झालेली आहे. पूजामध्ये आपले जोडपं बसलेले सुमितजी आणि त्यांचे घरचे. बाकी गुरुजी त्यांना सगळं व्यवस्थित सांगतात कसं करायचं, काय करायचं. गुरुजीची पूजा मी याच्या पहिलेही बघितली, खूप शांतनी मनाने आणि एकदम चांगली पूजा करतात. म्हणून आम्ही गुरुजीला यावेळेस आपल्या सोसायटीमध्ये पूजासाठी बोलवलेलं आणि सगळ्यांना ही पूजा आवडली आहे. सगळ्यांनी या पूजाचा लाभ घेतलेला आहे आणि आशीर्वाद घेतलेला आहे. तसं सत्यनारायणची महापूजा चालू असताना एक वेगळं समाधान भेटतं, ते आजही भेटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता महाप्रसाद चालू होणार होता आपला. त्याच्यामुळे आता या सगळ्या गोष्टी आपल्याला एक एक करून पार पाडायच्या होत्या, कारण का आज आपल्याला विसर्जनचा पण दिवस आहे. कारण का आपला गणपती हा 5 दिवसाचा नसून आज 9 दिवसाचा आहे आणि पुढच्या वर्षी 9 दिवसाचा राहणार आहे. कारण का आपण 5 दिवसाचा गणपती आता वाढवून आपण 9 दिवसाचा केला. त्याच्यानंतर आरती वगैरे चालू झालेली आहे आणि गुरुजींनी वगैरे आरती वगैरे चालू करून मस्त आता पटापट आरती आपल्याला वेळ काढत पुढे नेतोय आपण देवप्रसादात. भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ, मैं भक्ति भाव. थांबा जरा, ह्याच्यात घेतो युट्यूबला ब्लॉग टाकायचं की आपल्याला. या ठिकाणी सत्यनारायण देखील पंचमाध्याय समाप्त झाला. बडा पुण्य श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. गोपाल विष्णु भगवान की जय. सत्यनारायण भगवान की जय. गणपति बप्पा मोरया. मंगल मूर्ति मोरया. स्वाहा कन्यैतं नमः. ओम ग्रंथाय नमः. ग्रंथाय मे तन्नो दन्ति प्रचोदयात्. नमः स्वाहा. ओम अग्नये स्वाहा कन्यैतं नमः. ओम शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वब्रह्माण्डगगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्यागम्यं वन्दे विष्णुवरदलोकीनाथं विष्णवे. नमः स्वाहा. ओम अग्नये स्वाहा कन्यैतं नमः. ओम अग्नये स्वाहा कन्यैतं नमः. ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवा सर्वांगी सुंदर भक्ते डोळाची कंठी जय माळा मुक्तापराची. जय देव जय मंगलवरती व श्री मंगलवरती. दर्शन मात्रे मन शौर्य मात्रे मन कामना पुरती. जय देव रत्नागणित गौरी कुमरा चंदनाची मोठी कुंकुमेश्वरा. हिरे जडतो मुकुट शोभतो भरा. रुद्रचरणे पूर्णे चरणी घागर्या. जय देव जय मंगलवरती व श्री मंगलवरती. दर्शन मात्रे मन शौर्य मात्रे मन कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर. गणपती बाप्पा आजो मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी चंदनाची
थोडं थोडं पाठी जाऊन पुढे बाहेर पडतो. तर मित्रांनो बघू शकता पूजा आरती सगळे झालेली आणि शेवटी हे ढोलवाले आलेले आहेत. 3चा टायमिंग होता पण हे ढोलवाले 4 वाजता आलेले आहेत. 1 घंटा लेट आलेले आहेत. पण आता काय करणार, त्यांच्यानुसारच आता आपल्याला मनोरंजन करून घ्यावं लागेल. म्हणजे 1 घंटा लेट आले म्हणजे 1 घंटा काही जास्त वाजवणार नाहीत, हे 2-2.25 घंटे वाजवणार. कारण की आपलं टायमिंग फिक्स झालेला 3 घंटे, पण यांनी 2-2.5 घंटे वाजवणार असं वाटतंय मला. पण ठीक आहे, नेहमी आपण यांना बोलवतो म्हणून यांच्यावरती विश्वास ठेवला आणि यांनाच बोलवलं. आता ढोल वगैरे सगळं काढून घ्यायचा कार्यक्रम चालू आहे आणि आता ढोल वगैरे 5 मिनिटात आपल्याला चालू होऊन आता नाचायला वगैरे मिरवणूक निघणार आहे आपली सगळ्या सोसायटीची. तर सगळे भक्त जे आहेत सोसायटीचे सगळे जमा झालेले आहेत आणि ढोल पथकाची वाट बघत होती. शेवटी ढोलवाले उशिरा का होईना आले. लोकांना वाटत होतं की ढोलवाले कॅन्सल होतील का काय, कारण का 15-20 मिनटं नसून सरळ 1 घंटा ते उशिरा आलेले आहेत. पण चला,
चलेगा ना? मैं भी ले लेता हूँ। दो ठीक है, 2 स्कूटर हो गए। और कितने हैं? गणपती चालले गावाला. 1, 2, 3, 4. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चालले रे चालले. गणपती चालले गावाला. गणपती चालले गावाला. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. अर्धा लाडू चंद्रावर. अर्धा लाडू चंद्रावर. बाप्पा मंगल पुढे की मंगल मूर्ती. चाले रे चाले. गणपती चालले गावाला. गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा मोरया. 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 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. चालले रे चालले. गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. टेबलावर ठेवला का? सेंटरला बरोबर हे करा. ठेवलंय का तुम्ही? मी नाही ठेवलं. इकडे माग तुम्ही ते कळलं का? बार ये करके अपने इधर से लेके आइए. इधर से लेके आइए. सामने लेके आइए. हम बाळा तुम्ही साइड स्पेशल मत जाना. आराम से. मुंह मुंह फ्रंट. ऐसे कैसे कर रहे हो? उल्टा हो जाएगा. आप इधर आ जाओ. मेरे को तो डाउट है पंडित जी, आपका पंडित जी नहीं हो. अभी तो काम हो गया ना, साल भर का काम हो गया. नेक्स्ट पंडित जी ऐसा रहता है काम होने के बाद. ठेवायचं का इथं? नाही. ये सावकाश घ्या, सावकाश. होईल का नाही? जाऊ द्या. हा सोडा सावकाश सावकाश. वरती आहे का भाऊ? सोडा. जातो. जाऊ दे खाली. वरी मुकुटला पकडायची सगळ्यांना खाली. इनको हाथ से पकडलो. मी पकडलं इकडे खाली नाही, वरतून कोणी चला एक सैन्यावरती. हा सोडून द्या. हा सोडू द्या. सोडा खाली सोडा. नाही वरती घ्यायची. थांबा एक जण जाऊ शकतो म्हणतो. तिकडून फक्त खाली 1 2. थांबा 1 मिनिट. तिकडे कुठं तरी होल असायचं बरं का, डायरेक्ट खाली नदीत. बायपास. गणपती बाप्पा. जोर द्या की. टेकला खाली. गणपती बाप्पा. बस. चला या.